मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त 1 ऑगस्ट 2023 ते 31 ऑगस्ट 2024 प्रवास प्रबोधनाचा या कार्यक्रमाअंतर्गत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमात आमच्या सामाजिक कार्याबद्दल अन्यायाविरुद्ध व अनेक गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याचा काम करतो या कार्याची दखल घेऊन प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन आमचा सत्कार करण्यात आला। गेल्या 2 ते 3 वर्षापासून मी सम्राट अशोक सेनेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळाला पाहिजे यासाठी राष्ट्रपतींकडे मागणी केली। छत्रपती फुले शाहू आंबेडकर व क्रांतिगुरु लहुजी वस्ताद अण्णाभाऊ साठे यांचे विचार मी समोर नेण्याचे कार्य करतो। याची दखल परिवर्तन युवक संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घेऊन माझा हा सत्कार संघटनेच्या वतीने करण्यात आला आणि या ठिकाणी मला भाषण करण्याची सुद्धा संधी दिली। त्या ठिकाणी मी माझ्या भाषणात मांडलेले विचार साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे ही मागणी सुद्धा या ठिकाणी मी केली आणि करत राहणार। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावं या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षापासून परिवर्तन युवक संघटनेच्या अध्यक्ष डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांच्या वतीने ही मागणी केल्या जात आहे आणि आम्ही सुद्धा हेच मागणी शेवटपर्यंत करणार। जोपर्यंत हा पुरस्कार मिळत नाही तोपर्यंत आमची ही मागणी चालूच राहणार। आज हा समारोपीय कार्यक्रम शासकीय विश्रामगृह अकोला येथे पार पडला। आमच्या सामाजिक कार्याची पावती आम्हाला या संघटनेच्या वतीने दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद करतो आणि तुमच्या कार्याला माझा शेवटपर्यंत पाठिंबा असणार हेच मी या ठिकाणी शब्द देतो। जय शिवराय, जय लहुजी, जय भीम। सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य। आकाश दादा शिरसाट। ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राचा या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा। आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी अरबाज खान, रशीद खान।